विरोधाने 26 नगरसेवक नगरसेविका ताई शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्या सर्वांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी बैठक संपन्न झाली. जिथपर्यंत तुम्ही जो प्रश्न विचारला तर मला वाटतं की निश्चितपणे आणखी जास्तीचा आशीर्वाद आम्हाला नाशिककरांचे मिळतील अशी अपेक्षा होती. हरकत नाही, शेवटी जनता जनार्दनाने जो काही कौल देतात तो आपल्याला स्वीकारावा लागतो आणि त्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण आपल्याला करावं लागतं. निश्चितपणे जे काही आम्हाला जबाबदारी नाशिककरांनी दिलेली आहे ती सर्वजण आम्ही एकत्रितरित्या यशस्वीरित्या पार पाडून टाकू. दादा, तुम्ही कुठेतरी मी कमी बोललो, कुटुंब प्रमुख म्हणून मी जबाबदारी घेतो, लोकांपर्यंत संवाद पोहोचतो अशी जबाबदारी. आणि कसं आहे, मला वाटतं की तसं मी आता बोललो की आपल्याला आणखी जागांची अपेक्षा होती आणि आणखी मोठ्या प्रमाणात नगरसेवक आपल्याला त्या ठिकाणी निवडून येतील अशी खात्री होती. परंतु आता जेव्हा यश अपेक्षित आपल्याला मिळालं नाही तर त्याच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण स्वतः ते स्वीकारावं असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. दादा, कुठे कमी पडणार, कुठे चुका झालेल्या आहेत त्याचा आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये बसू, त्याचं विचारमंथन करू आणि त्याच्यामध्ये सुधारणा पण करू. दादा, 29 वोट झालंय, कुठे मतदान झालंय, त्यापैकी 12% मतं ही नोटाला गेली. त्यामुळे नागरिकांची नाराजी मोठ्या प्रमाणात होती मतदारांची, असं वाटतं. मला वाटतं की पूर्ण अभ्यास करून आम्ही त्याच्यावर भाष्य करू. या क्षणाला न अभ्यास करता बोलणं उचित होणार नाही. सर्वांगीण अभ्यास करून एवढ्या एक 8-10 दिवसात आम्ही त्या ठिकाणी बसू. सत्तेच्या संदर्भात आता 72 भाजपला जागा आहे, पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे. आता काय भूमिका घेतलेली आहे विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भात? आपली पुढची वाटचाल असेल की आणखी काही वेगळं? आताची जी काही वस्तुस्थिती आहे, आकडेवारी आहे, जगजाहीर आहे आणि या संदर्भातला शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब जो काही निर्णय करतील त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करू. पॅनल आपल्या निवडणुकीची अशी आशा होती, ते साजा अशा ठिकाणी एकच फक्त निवडून आलेले. तुम्हाला काय वाटतंय, कशामुळे सगळं झालं? मी तेच बोलतो की यासाठी एक शांततेने बसून काय काय त्याला अँगल्स आहेत, सर्वांगीण गोष्टीचं की कशामुळे आपल्याला त्या ठिकाणी मतं कमी पडली, अपयश आलं, याचा आम्ही प्रत्येक प्रभाग वाईज, कारण काही ठिकाणच्या स्थानिक सिच्युएशन वेगवेगळ्या असतात आणि म्हणून प्रत्येक प्रभाग वाईज आणि प्रत्येक जागे वाईज पण आम्ही या संदर्भातली चर्चा करू आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुधारणा करू. ज्या ज्या शहरांमध्ये शिंदेच्या शिवसेनेला अपयश आलंय किंवा कमी जागा मिळत आहे, तर एकनाथ शिंदे साहेबांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे की आम्ही भाकरी गिरवू त्या ठिकाणी, अशा पद्धतीचं सूचक विधान त्यांनी केलेलं आहे. कसं बघताय? माननीय शिंदे साहेबांच्या मनामध्ये काय गोष्ट असेल किंबहुना त्यांना योग्य वाटत असेल ते त्याप्रमाणेचा निर्णय ते करते. मालेगावमध्ये आपण इस्लाम पार्टी बरोबर जाणार का, असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय की काय भूमिका मालेगावमध्ये आपली असेल? इस्लाम म्हणजे इंडियन सेक्युलर असं काही त्या पक्षाचं नाव आहे आणि त्या पक्षाच्या प्रत्येक शब्दाचं शॉर्ट फॉर्म तो काही इस्लाम असा होतो. आताच्या घडीला जी काही आकडेवारी आहे ती पण जगजाहीर आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये मालेगावच्या दृष्टिकोनातून, मालेगावच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून, शिवसेनेच्याही दृष्टिकोनातून जे काही योग्य असेल, आता इकडे त्यांनी ते दुसरा पक्ष सांगितला, आता इकडे तुम्ही दुसरा पक्ष. आकडेवारी अशी आहे की
मेजॉरिटी गाठण्याच्यासाठी जी काही आकडेवारी लागते, आता शिवसेना तिथे हा प्रमुख पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. 18 नगरसेवक शिवसेनेच्या चिन्हावर आहेत आणि आणखी 2 नगरसेवक आहेत. अशी आकडेवारी शिवसेनेची आहे आणि म्हणून सर्वांगीण जे काही राहील आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालू. वरिष्ठ जे आदेश देतील त्याचं पालन करू. लोकांचा विचारण्याचा उद्देश म्हणजे हिंदुत्वाचा जो मुद्दा शिवसेना पुढे घेऊन या विषयामध्ये कुठेच तडजोड नसते. पण इस्लाम ते सांगण्याची पण काही गरज नाही. म्हणजे कोणाला एमआयएम सोबत जाणार, आता भाजपने कुठे जाणार आणि कोण कुठे काय निर्णय झाला बिनशर्त पाठिंबा द्यावा असं आवाहन केले तुम्हाला कोणी? आसिफ शेख इस्लामने की आम्हाला बिनशर्त पाठिंबा द्या तुम्हाला पण आणि एमआयएमला पण. कोणाला देणार? तर कोणाला आम्ही पण बोलू की शिवसेनेच्या महापौर पदासाठी सगळ्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा. दादा, बीएमसी आणि पीडीएमसी मध्ये काय परिस्थिती असेल तिथं राजकीय गणित आपण पक्षाचे नेते आहात, तिथे नेमकी काय परिस्थिती आपल्याला दिसते? बघा, आता राज्यव्यापी जनता जनार्दनाला जे योग्य वाटतंय तो कौल जनतेने दिलेला आहे. आता जी काही आकडेवारी आहे त्या प्राप्त आकडेवारीनुसार मला वाटतं की जिथपर्यंत शिवसेनेचा विषय, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब तिथल्या स्थानिक सिच्युएशन त्यांना जे योग्य वाटेल अगदी कुठे संवाद साधून ते निर्णय करतील. त्यांनी केलेल्या निर्णयाची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी केली जाईल. कल्याण डोंबिवलीचे ठाकरे गटाचे काही नगरसेवक गायब आहेत, नॉट रिचेबल आहेत आणि ते शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत. नाही, मला त्याच्यावर माहित नाही, त्याच्यावर भाष्य करणं मला उचित नाही. दादा, परवा पुन्हा एकदा सुनावणी आहे सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाच्या बाबत. या सगळ्या प्रक्रियेकडे कसं आपण जर बघितलं असेल तर शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये न्याय देवता सर्वश्रेष्ठ असताना जनता जनार्दन हे सुद्धा तेवढेच तोलामोलाचे आहेत. गेल्या काही वर्षांच्या पासून जर आपण बघितलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला शिक्कामोर्तब केलेला आहे. अनेक निवडणुकीमध्ये अगदी लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या, विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या, आता महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या. आता 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आम्हाला विश्वास आहे की धनुष्यबाण माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिक्कामोर्तब होईल. तुम्हाला सोलापूरची जबाबदारी देण्यात आली आहे, काय पुढचे गणित असेल? आता निघालो सोलापूरला. विदर्भामध्ये देखील लाडक्या बहिणींनी आंदोलन सुरू केलेलं आहे. लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भातले जे मिळणारे पैसे आहे की आता केवायसी बंधनकारक आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. योजनेचा लाभ मिळेल की नाही अशी शक्यता त्यांच्या मनात आहे. माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना अस्वस्थ केलेलं आहे की आपल्याला बिलकुल चिंता करण्याचं काही कारण नाही. परंतु आपण जर बघितलं असेल तर पाठीमागच्या काळामध्ये त्याचे पूर्वी जे निकष केलेले होते त्या निकषांच्या बाहेर जाऊन, उदाहरणार्थ इन्कम टॅक्स पेअर नको, काही नोकरदार वर्ग, त्यांनी पण लाभ घेतलेला आपल्याच बहिणींनी दाखवलेला आहे आणि म्हणून पात्र लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आणि म्हणून यासाठीची जी काही कार्यप्रणाली आहे ती कार्यान्वित करणं, मला वाटतं की बऱ्यापैकी भगिनींचं तर केवायसी संपन्न झालेलं आहे आणि म्हणून कोणाही बहिणीला चिंता करण्याचं काही कारण नाही. दादा, सुप्रीम नगरसेवकांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्यांना उमेदवारी दिली होती ते पराभूत झाले, ते आता पुन्हा नवीन करायला लागले की त्यांना स्वीकृत द्यावं आणि या सगळ्याची बाजू. आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे घोडेबाजार होण्याची शक्यता आता जास्त वर्तवली झाली. ज्यांचे जास्त जागा आहे तिथे घोडेबाजार होऊ शकतो अशी चर्चा आता शहरात आहे. जिथपर्यंत शिवसेनेचा विषय आहे, शिवसेनेमध्ये घोडे बाजाराचा प्रश्न निर्माण होत नाही. आपण जर बघितलं असेल तर अतिशय सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मग निवडणुकीच्या कार्यकाळात असेल किंबहुना येणाऱ्याही काळामध्ये जिथे संधी देता येईल त्या सर्व गोष्टींचा विचार करून, अभ्यास करून शेवटी
राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाला अपेक्षा असणं काही गैर नाही. निवडणुकीच्या काळामध्ये काही ठिकाणी अशा पद्धतीचं प्रत्येक पक्ष शब्दप्रयोग पण करतो की बाबा तुला थांबावं लागेल, तुला कुठेतरी संधी देऊ, मग पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा राजकीय पदांच्या माध्यमातून असेल. ह्या रुटीन प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये घोडेबाजार वगैरे हा बिलकुल प्रश्न निर्माण होणार नाही. नाही दादा, मुळात प्रश्न असा आहे, आता निवडणुकीमध्ये जे पराभूत झालेले आहेत, पुन्हा एकदा विरोध म्हणून सभागृहात येण्याच्या तयारीमध्ये आहे. अशा वेळेस तुमचे जे कार्यकर्ते आता असतील ते आम्हाला जागा किती उपलब्ध होतात, हो. तुम्ही जर म्हटलं तर पराभूत ती पण संख्या किती आहे का नाही, हे सगळं त्यातल्या त्यात ते निकष पण त्याचे आहेत स्वीकृतच्या संदर्भातले.